नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर आता इकडे तनिषा जी आहे ती आता इकडे इंद्रावर आरोप करणार आहे की त्याने केली तिच्यावर जबरदस्ती। तर आता इकडे राणीने एक ग्लास पिलेला असतो। आता इकडे तिला खूप चक्कर येत असते। त्यावर आता इकडे इंद्रा तर त्याच्या फोनवर चालला जातो, पण आता इकडे तनिषा जी असते ती तिला दुसरा सुद्धा ग्लास पाजते। ती नकार देते, पण आता इकडे ती डबल पाजते। आता इकडे तनिषा तिकडे आबांजवळ वगैरे जाऊन बसते आणि आता इकडे इंद्रा असतो तिच्या राणीजवळ। आता इकडे तनिषा बोलत असते आबांना की ना इंद्राने खूप छान एक आयडिया केली आहे प्रोडक्शन वाढवण्यासाठी, प्लीज तुम्ही त्यांना बोलवता का आबाला आणि इंद्राला आणि तुम्हीच विचारा। आता असं म्हटल्याबरोबर आबा त्याला इकडे तिकडे बोलवून घेतात। आता इकडे राणी जी असते तिथे उभी असते। इकडे तनिषा हळूच बघत असते की इकडे राणीला चक्कर येते म्हणून। आता इकडे ती हळूच तिथून उठते आणि परत राणीजवळ येते। आता इकडे जबरदस्तीने तिला तिसराही ग्लास पाजते। ती नकार देत असताना बोलत असते की नको मॅडम, खरंच सर रागवतील। आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते अगं काही नाही होत, तू खुश नाही आहे का इंद्रासाठी? त्यावर आता इकडे ती बोलते तुम्ही असं का बोलत आहात? खरंच मी खूप खुश आहे अहो, पण खरंच मला हे झेपणार नाही। तरीसुद्धा तिकडे तनिषा तिचं काहीच ऐकून घेत नाही आणि जबरदस्तीने तिला ती प्यायला लावते। आता इकडे राणीला खूप चक्कर येत असते, तिला तिचं काहीच भान नसतं। आता इकडे तनिषा जी असते ती विचार करते की आता मला हेच हवं होतं राणी, आणि आता बघच आता मस्तपैकी तू तमाशा कर। आता इकडे इंद्रा त्यांचा प्लॅन सगळं काही इकडे आबांना सांगतो। त्यावर आता इकडे यांच्या तर गोष्टी चालू होतात। आता इकडे इंद्रा बोलतो की राणी कुठे गेली? त्यावर इकडे मालती बोलते गेली असेल किचनमध्ये वगैरे। आता इकडे इंद्रा तिला शोधत शोधत सगळीकडे शोधतो, पण ती कुठेच नसते। आता एकदम वरून आवाज येतो की इंद्रजीत। आता असं म्हटल्याबरोबर एकदम सगळे वर बघतात। आता इकडे राणी जी असते की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, आय लव्ह यू। आता असं सगळं काही ती बोलत असते आणि शिट्ट्या वगैरे वाजवत असते। इकडे मालती बोलते हे काय चालू आहे? अहो, ज्या मुलीला स्वतःला दारू झेपत नाही ते कशाला घ्यायची? आणि बघा बरं ही तनिषा, हिने सुद्धा घेतली आहे ना, पण ही कशी जागेवर उभी आहे? बरोबर आहे, हिच्या अंगातले ते वस्तीतले गुण कसे जाणार ना? आता ही तमाशा करते, बरं झालं त्या वस्तीतल्या लोकांसारखी खाली लोळली वगैरे नाही। आता असं ती बोलत असते। त्यावर आता इकडे ती बोलते की मला तुमच्याकडे यायचं। आता इकडे त्यावर इंद्र बोलतो की राणी वेट, हे बघ मागे हो। त्यावर आता इकडे ती बोलते नाही, ही हुकुमाची राणी कधीच मागे नसते आणि मला तुमच्याकडे यायचंय ना, आणि म्हणून आता इकडे ती वर चढते। आता इकडे ती वरून डायरेक्ट खाली उडी मारते। इकडे सगळेजण आता इकडे तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण ती कोणाचाही ऐकत नाही आणि सरळ वरून खाली उडी मारते। पण आता इकडे इंद्रा कसा बसा तिला झेलतो। इकडे मालती आबा आणि सगळेच इकडे खूप घाबरलेले असतात। पण आता इकडे राणीला इंद्राने झेलल्यामुळं आता इकडे उर्मिला आणि इकडे तनिषा यांना फार राग येत असतो। त्यांना तर हवं होतं की राणी खालीच पडली पाहिजे, पण इकडे इंद्राने तिला वाचवलेलं असतं। इकडे इंद्रा खूप घाबरलेला असतो, आबा आणि मालती सुद्धा। आता इकडे राणी त्याचे गाल वगैरे ओढत असते आणि हसत असते। त्यावर आता इकडे इंद्रा बोलतो अगं तू काय हसतीयस आणि तुला कळत आहे का राणी तू हे काय केलंयस? अगं तुला मी सांगितलं होतं ना की नको पिऊ म्हणून, इतकं कशाला प्यायलीस? त्यावर आता इकडे मालती तिच्या खूप रागवलेली असते, बोलत असते हे काय केलंयस? आणि आता इकडे ती नाही ते बोलत असते। त्यावर इकडे राणी बोलते सर मालती मॅडम माझ्यावर रागवलात का? आता इकडे त्यावर ती समोर जाते मालती समोर आणि बोलत असते मॅडम तुम्ही माझ्यावर रागवलात का? सॉरी। इकडे ती आवाजावर सुद्धा जाते, पण आता इकडे ते दोघंही तिच्याकडे तोंड काही म्हणजे तिच्याकडे तोंड वर करून बघतच नसतात, इकडे तिकडे बघत असतात। त्यावर आता इकडे तिला समजतं की ती सगळे तिच्यापासून नाराज आहे। आता इकडे ती इंद्राजवळ येते आणि बोलते सर बघा ना मालती मॅडम माझ्यासोबत बोलत नाहीये, माझं काही चुकलं का? आता इकडे कोणीच काही बोलत नसतं। त्यावर आता इकडे ती बोलते बरं ठीक आहे, मी ना उठा बशा काढतो। इकडे इंद्रा तिला बोलतो थांब राणी, आणि तू हे सगळं काय करतीयस? आणि मला सांग तुला एक ग्लास झेपला नाही, मी तुला म्हटलं होतं ना नको पिऊ म्हणून। त्यावर आता इकडे ती बोलते एक कुठे, मी 1 2 3 ग्लास पिली। आता असं म्हटल्याबरोबर इकडे इंद्रा बोलतो काय? इकडे सगळ्यांना धक्काच बसतो। आता इकडे त्यावर इंद्रा बोलतो मला एक गोष्ट सांग, तू माझ्यासमोर 1 ग्लास पिली होती ना? त्यावर आता इकडे ती बोलते की हो, पण आता इकडे त्यावर तो बोलतो मग 2 ग्लास तुला कोणी पाजले? त्यावर आता इकडे ती बोलते कोणी पाजले? तुम्ही पाजले मला? नाही तुम्ही नाही। आणि एकदम तिला तनिषा दिसते समोर। त्यावर आता इकडे तिच्याकडे हात दाखवत बोलते हे इनीच पाजले मला जबरदस्तीने। आता असं म्हटल्याबरोबर इकडे इंद्राला राग येतो। आता इकडे त्यावर तो तनिषाजवळ जातो आणि बोलतो व्हॉट द हेल तनिषा, हे सगळं काय केलंस? अगं तुला समजत नाहीये का? मी तुला सांगितलं होतं की तिला झेपत नाही तरी सुद्धा कशाला पाजलीस ते दारू? अगं तुला कळत नाहीये का? त्यावर आता इकडे ती बोलते की इंद्रा मला काय रागवतोस, आणि हे सगळं राणीने केलंय ना, तर तू तिला बोल ना, मला काय बोलतोस? त्यावर आता इकडे तो बोलतो अगं तुला साधा कॉमन सेन्स नाहीये का, बेसिक सेन्स नाहीये का? ज्या व्यक्तीला दारू झेपत नाही तरी सुद्धा तिला कशाला द्यायची ना?
आता असं म्हणल्याबरोबर इकडे तिच्यावर चांगलाच तो राग आवाज चढवतो. आता हे पाहून इकडे ती बोलते, बस झालं इंद्रा. आबा मी इंद्रासाठी किती काय काय केलं, इतकं सगळं अरेंजमेंट त्याच्यासाठी केलं ना, आणि तो मला कसा बोलतोय. आता इकडे त्यावर ती बोलते की नाही, आता मी इथे नाही थांबू शकत. आणि आता इकडे मालती तिला थांबवण्याचा प्रयत्न करते. त्यावर ती बोलते की नाही आंटी, आता इकडे मी एकही मिनिटं नाही थांबू शकत. खरं तर मी त्याला सरप्राईज देणार होते, पण रिटर्न गिफ्ट तर त्यांनीच मला दिलं. आणि आता इकडे ती बोलते, इंद्रजित महाडिक थँक्यू फॉर युअर गिफ्ट. आणि आता इकडे असं सगळं बोलून आता इकडे ती तिथून चालली जाते. इकडे इंद्राने तिला चांगली धमकी दिलेली असते, जर माझ्या राणीला साधा खर्चटलं सुद्धा असतं ना तर मी तुला सोडलं नसतं. आता इकडे त्याने तर चांगलीच इकडे या तनिषाची काढून ठेवलेली असते. आता इकडे तनिषा घरी जाऊन बोलत असते की इंद्रा, तू माझा चांगलाच अपमान केलाय. काय ग हुकुमाची राणी, आता बघ तुझा असा या सगळ्याचा बदला घेईल ना, नाव नाही लावणार तनिषा इंद्रजित महाडिक म्हणून. तर आता इकडे सकाळ झालेली असते. इकडे इंद्रा बोलत असतो, राणी उठ उठ उठ. आता इकडे ती उठतच नसते. त्यावरती इकडे तो बोलतो, अगं तू रोज 7 वाजता उठते आणि 11 वाजलेत. आता इकडे असं म्हटल्याबरोबर एकदम ती झसकून उठते आणि बोलते, काय 11 वाजलेत. आणि आता उठल्याबरोबर एकदम तिला डोकं भारी वगैरे वाटत असतं. त्यावर तो बोलतो, अजून प्यायची होती थोडी वाईन. त्यावर आता इकडे तो बोलतो, हे घे, हे लिंबू पाणी पी. त्यावर आता इकडे ती बोलते, सर काय झालं, तुम्ही बोलत का नाहीये, काही झालंय का रात्री. आता इकडे सगळं काही झालेलं काय झालं हे सगळं बघून तर आता इकडे तिला धक्काच बसतो. त्यावर ती बोलते, सर इतकं सगळं घडून गेलं. आता इकडे त्यावर तो बोलतो, या सगळ्यानंतर ना मी तनिषाला चांगलं झापलं सगळ्यांसमोर. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते, काय एवढं सगळं झालं. आणि आता हा तर भाग इथे संपतो. पण आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे की आता इकडे उर्मिला जी असते इकडे विक्रांतला भेटायला आलेली असते आणि त्यांनी सगळा काही प्लॅन तिला समजावलेला असतो, काय करायचं समोर म्हणून. आणि आता इकडे मालती जवळ येते आणि ती बोलते, हो माझ्या आईने ना नवस केला होता आणि म्हणूनच त्याच्यासाठी मला जायचं होतं. त्यावर इकडे मालती बोलते, हो का, मग आपण आज संध्याकाळी सगळेजण जाऊया की. आता इकडे इंद्रा जो असतो इकडे राणीला वचन देतो की आपल्या दोघांमध्ये काही तडा येईल आपल्या नात्यामध्ये, असं मी काहीही वागणार नाही. आणि तिकडे सगळेजण तिथून निघून गेलेले असतात. इकडे इंद्रा घरी एकटाच असतो. आता इकडे रात्र झालेली असते आणि खूप पाऊससुद्धा चालू असतो. इकडे तनिषा जी असते पावसामध्ये ओली चिंब होऊन आता इकडे इंद्राकडे आलेली असते. तर आता प्रेक्षकांनो या सगळ्यांमध्ये आता इकडे तनिषा कशा प्रकारे इकडे इंद्राला फसवेल हे सगळं पाहायला आपल्याला मनोरंजक ठरणार आहे. तर कसा वाटला भाग नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.